नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत सांगली लोकसभा मतदारसंघावर. अ, कालच सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालेलं आहे. 60.90 म्हणजे जवळजवळ 61% मतदान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक मतदान हे तासगाव कोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. तर ह्या मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत राहिलेली आहे राज्यामध्ये. कारण महाविकास आघाडीचा उमेदवार इथं अगदी उमेदवारी अर्ज भरल्यापर्यंत सुद्धा जो महाआघाडीनं दिलेला उमेदवार आहे तोच उमेदवार फायनल राहणार आहे की बदलला जाणार आहे याची चर्चा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होती. त्यामुळं हा मतदारसंघ राज्यामध्ये आणि देशात सुद्धा त्या पातळीवर तो चर्चेत राहिला होता. याला एक सगळ्यात महत्त्वाची पार्श्वभूमी होती की हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीनं हा मतदारसंघ शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरे गटासाठी हा मागून घेतला होता, आग्रहाने घेतला होता. काँग्रेसचे विश्वजित कदम, त्याच्यानंतर तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले विशाल पाटील हे दोघंही काँग्रेसच्या श्रेष्ठींच्याकडं दिल्लीपर्यंत जाऊन जवळजवळ 15 दिवस आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते, परंतु त्यांना यश आलं नाही. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची अशी झाली होती. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला निवडणूक सुरू झाली त्यावेळेला विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळं विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ही निवडणूक महायुतीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील या तिघांमध्ये ही तिरंगी निवडणूक लढली गेली. पण ज्या वेळेला निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू झाला त्याच्यानंतर एक 8 दिवसामध्येच चित्र असं जवळजवळ स्पष्ट झालं की ही निवडणूक फक्त अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि महायुतीचे संजय काका पाटील या दोघांमध्येच दुरंगी लढत आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच असं चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं की महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात असताना सुद्धा अपक्ष उमेदवार विरुद्ध महायुतीचा उमेदवार अशी ही दुरंगी लढत दिसून आली. अर्थात याला कारणीभूत महाविकास आघाडीचे नेतेच आहेत असं आपण म्हणता येईल खरं. कारण ज्या आग्रहाने त्यांनी उमेदवारी घेतली त्या आग्रहानुसार तिथून पुढं प्रचारामध्ये त्याचा जो काही टेम्पो राहायला पाहिजे होता तो राहिला नाही. त्यामुळे चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या स्पर्धेतून थोडेसे बाजूला फेकले गेले. तर मुळातच शिवसेनेचा का आग्रह होता या जागेसाठी हे अजूनपर्यंत समजलेलं नाही. खरं तर तिथे शिवसेनेची काहीच ताकद नाही की जिल्ह्यामध्ये. वसंतदादा पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग होता. विशाल पाटील यांना ही उमेदवारी दिली गेली असती महाविकास आघाडीकडून तर निश्चितच खूप विजयासाठी त्यांना अपेक्षा किंवा आशा निर्माण झाली असते तिथून. पण तसं होताना दिसलं नाही. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून चंद्रहार पाटील यांच्यासाठी आग्रह धरणे खरं तर हे महाविकास आघाडीने आपली जागा ही गमावल्याच जमा आहे असं चित्र आहे. कारण हे चित्रच असं आहे की संजय काका विरुद्ध म्हणजे महायुतीचे उमेदवार भाजपचे आणि विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार आहेत यांच्या दोघांमध्येच ही लढत झालेली आहे. या लढतीमध्ये प्रामुख्याने काँग्रेसचा जो मोठा गट आहे किंवा काँग्रेस मानणारा एक कार्यकर्त्यांचा एक जो काय फळी आहे त्या कार्यकर्त्यांनी खरं तर विशाल पाटील यांचंच काम केलेलं आहे हे उघड आहे. म्हणजे तिथे त्या मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांना मानणारा जसा वर्ग आहे की एक भाजपला मानणारा वर्ग आहे तसं वसंतदादा पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे ही लढत त्या दोन विचारांमध्ये झाली, काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झालेली आहे. आणि इथे चंद्रहार पाटील या सगळ्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेले आहेत. कारण संपूर्ण मतदानाच्या दिवशी बूथ सुद्धा चंद्रहार पाटील यांचे कुठे दिसलेले नाही. त्यामुळे त्यांनी मतदानापूर्वीच हार मानली असं काहीच चित्र त्या मतदारसंघामध्ये होतं. आता आपण ह्या मागे बरंच काय राजकारण आहे खरं तर की चंद्रहार पाटील यांना अचानक उमेदवारी घोषित करण्यामागे कोण कोण होतं किंवा शिवसेनेने का आग्रह धरावा यामागे आपण जर खोलात गेलो तर यात जयंत पाटील यांची भूमिका खरं तर खूप महत्वाचे आहे. तुम्ही बरीच वर्षे सांगलीमध्ये पत्रकारिता केली, सांगलीचं राजकारण, तिथली भौगोलिक स्थिती,
राजकीय इतिहास तुम्हाला खूप चांगला माहित आहे. खरं तर ही पार्श्वभूमी नेमकी काय आहे की सांगलीमध्ये दादा विरुद्ध राजाराम बापू म्हणजे जयंत पाटील आता सध्या त्यांचे पुत्र आहेत, वारस आहेत, हो. आणि इकडे वसंतदादा पाटील यांचे आता राजकीय वारस विशाल पाटील किंवा प्रतीक बरोबर. पाटील आहेत. यांच्यामध्ये संघर्ष हा खूप जुना आहे. बरोबर. तुम्हाला त्याविषयी बरंच काय तुम्ही तिथे अनुभवत आला असाल, बघत असाल असं. नाही, ह्याच्या वसंतदादा पाटील आणि राजारामभाऊ पाटील हा संघर्ष निश्चितपणानं जुना आहे. त्याच्यावर अनेकदा चर्चाही झालेल्या आहेत. त्या संघर्षाची 2 मुळं आहेत. त्यातली एक जे मूळ आहे त्याच्यावर आपण चर्चा न केलेली बरी. त्याच्यातलं एक जे मूळ आहे त्याच्यामध्ये आहे की जे चांदोलीचं धरण जे झालं, तर त्या ते धरण चांदोलीला बांधायचं की कुसगावला बांधायचं, याच्यावरून वसंतदादा पाटील आणि राजारामभाऊ पाटील यांच्यामध्ये वाद होता. मला वाटतं की वसंतदादा पाटील चांदोलीसाठी आग्रह होते. वसंतदादा पाटील चांदोलीसाठी आग्रह होते आणि राजाराम बापू कुसगावसाठी आग्रही होते. त्यांची भूमिकाही रास्त होती. दोघांची भूमिका तिथं त्यांच्या जागेवरती रास्त होती. त्याचं कारण कुसगावला धरण झालं असतं तर त्या धरणाची साठवण क्षमता ही जवळपास 100 TMCची असतं. म्हणजे कोयने इतकं मोठं धरण ते होऊ शकलं असतं. इतकी साठवण क्षमता तिथं कुसगावला धरण झालं असतं तर झालं असतं. वाटतं की चांदोलीचे 33 TMC 36 TMC त्याचा आता म्हणजे त्याचा हे स्टॉक आहे, तो उपयुक्त पाणीसाठा आहे तो. तर आता कमी आहे त्याची. पण त्याच्यामागं वसंतदादांची भूमिका ही होती की तो जो परिसर आहे तो सगळा बेळाशी, त्याच्यानंतर चांदोलीचा हा जो परिसर आहे, या परिसरानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे कोण भूमिगत क्रांतिकारक होते त्यांना आश्रय दिलेला होता तिथं, आणि तिथल्या लोकांचं आपल्यावर खूप मोठं उपकार आहे ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, ही वसंतदादांची भूमिका होती. आणि कुसगावला जर धरण झालं असतं तर ही सगळी गावं त्या पाण्यामध्ये गेली असती आणि त्यांना विस्थापित करावं लागलं असतं. तो मुद्दा नव्हता, विस्थापन त्यांचं झालंही असतं. पण दादांचं म्हणणं होतं की ह्या गावांचा आपल्यावर उपकार आहे, आपल्या देशावर उपकार आहे, आपल्या स्वातंत्र्य लढ्यावर उपकार आहे, त्यामुळं ती गावं वाचली पाहिजेत. त्यामुळं दादांनी आग्रहानं ते धरण चांदोली इथं केलं. त्याच वेळी राजाराम बापू आणि वसंतदादा पाटील यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली तिथं. हे सगळ्यात हे होतं. त्याच्यानंतर हा संघर्ष होत राहिला. पण असा एक टप्पा होता, अर्थात आता याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार नाहीये, पण स्वर्गीय पद्मनाभराव कदम यांनी मध्यंतरी एका पत्रकार संघटनेनं कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेला त्यांनी जयंत पाटील राजकारणात कसे आले या संदर्भातला एक किस्सा सांगितला होता. आणि त्यांनी सांगितलेल्या ह्याच्यानुसार जयंत पाटलांना वसंतदादा पाटील यांनीच राजकारणात आणलं होतं. राजाराम बापू पाटील यांचं ज्यावेळेला निधन झालं त्यावेळेला जयंत पाटील हे शिक्षणासाठी पण बाहेर होते आणि ते राजकारणापासून दूर होते. त्यावेळेला दादांनी त्यांना राजकारणात आणलं आणि तुम्ही इथलं राजकारण करायला पाहिजे, हा सगळा वारसा तुम्ही पुढे चालवला पाहिजे म्हणून हाताला धरून त्यांनी जयंत पाटलांना राजकारणामध्ये आणलेलं आहे. पण जयंत पाटील यांच्या मनामध्ये एक कायम राहिलेली आहे. ती आडी त्यांनी पुढच्या पिढ्यांच्यावर पण आता त्याच पद्धतीनं ते हे करतायत. आता मध्यंतरी ज्या वेळेला आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की शिवसेनेला ही जागा देण्यामध्ये जयंत पाटील यांचा रोल होता काय याच्यावर चर्चा झाली बऱ्याचदा. त्यांना न विचारता सुद्धा त्यांनी एका जाहीर भाषणामध्ये सांगितलं की माझ्यावरच हे या लागलेलं आहे. त्यांना कुणी थेटपणाने त्यांच्यावर कुणी ब्लेम केलेला नव्हता, त्यांच्यावर कुणी आरोप केलेले नव्हते, तरी सुद्धा त्यांनी स्वतःहून त्याचं एक स्पष्टीकरण दिलं होतं. मला वाटतंय की विशाल पाटील हे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असते तर त्यांनी तुल्यबळ लढत दिली असती संजय काका पाटील निश्चितपणाने. आणि विशाल पाटील तेथून निवडून येऊ नयेत ही जयंत पाटलांची, आपण किती म्हटलं म्हणजे राजकीय विश्लेषक म्हणून जर आपण विचार केला तर की निश्चितच त्यांना ते वाटत होतं ते निवडून येऊ नयेत, म्हणून त्यांनी चंद्रहार सारखा कमजोर उमेदवार तिथे देण्याचा प्रयत्न केला की संजय पाटील यांची निवडणूक सोपी व्हावी. बरोबर. तसं तर संजय काका पाटील आणि जयंत पाटील यांची मैत्री जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात सर्वश्रुत आहे. त्यामुळे जयंत पाटील जरी महाविकास आघाडीचे उमेदवारांना मदत करत असतील की आघाडीमध्ये असतील तरीही त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संजय काकांना पाठिंबा निवडणूक नक्कीच झालेला असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी नक्कीच मदत केली असेल, असं एकंदरीत चित्र आहे या सर्व ह्याच्यामध्ये. आपण तो तर झाला मुद्दा दोन्ही म्हणजे पाठिंबा कुणाला द्यायचा हा सगळा भाग. पण राजकारणामध्ये जर आपण विचार केला की वसंतदादा पाटलांच्या घराविषयी
नेहमीच त्यांनी एका सावत्र जी काय सापत्न वागणूक दिलेली आणि बघितली. मी तुम्हाला माहिती असेल कदाचित की सांगलीमध्ये जेव्हा काँग्रेसचा महापौर व्हायची वेळ होती त्यावेळी जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपची युती केली आणि तिथे म्हणजे दोन परस्पर विचारधारेचे पक्ष फक्त वसंतदादा घराण्यातला तिथे नामोहरण करण्यासाठी हे सगळं त्यांनी केलं तिथे. ह्या सर्व उमेदवारी मिळवण्यामध्ये किंवा सगळं उमेदवारी सांगलीला देण्यामध्ये जयंत पाटलांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निश्चितच हात आहे त्याच्यामध्ये. आता आणखी एक मुद्दा, आता जसं तुम्ही म्हणाला की म्हणजे अपक्ष उमेदवार अचानकपणे स्पर्धेत आला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ह्याच्यातून बाहेर गेला. याच्या मागे आणखी एक, आता ही जी पार्श्वभूमी आहे ना, ही एक लोकांच्या मध्ये पण एक अशी ही तयार झाली की विशाल पाटील यांना कारण नसताना डावललं जात आहे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय होते. ही एक भावना सार्वत्रिक त्या मतदारसंघामध्ये तयार झालेली आहे आणि त्याचा एक सहानुभूती त्यांच्या पाठीशी राहिली. त्यामुळं विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार असताना सुद्धा स्पर्धेमध्ये आलेले आहेत. म्हणजे खरं तर विशाल पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी असती तर कदाचित वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं, पण त्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांना हे सगळे नेते एकाकी पाडतायत, अशी एक लोकांच्या मध्ये भूमिका, एक काहीतरी भावना तयार झाली. त्याचा परिणाम म्हणून कदाचित विशाल पाटील हे अचानकपणानं म्हणण्यापेक्षा त्यांची एक चांगली पार्श्वभूमी तयार झाली की हे संजय काका पाटील यांना टक्कर देण्याइतपत ते तयार झाले. त्याच्यामध्ये निवडणूक चुरशीची झाली, मतदान दोघे तुल्यबळ अशीच लढत झालेली आहे, कारण ते 4 तारखेला आपल्याला कळेल निश्चित. आणि दोघांचं मार्जिन म्हणजे विजयाचं जे काही फरक ते निश्चितपणे कमी असेल नक्कीच की ज्या पद्धतीने. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, याच्यामध्ये तुम्ही थोडंसं याच्यामध्ये सांगावं असं मला वाटतं की भारतीय जनता पक्षाची तिथं बऱ्यापैकी आता म्हणजे विधानसभेमध्ये वर्चस्व राहिलेलं आहे. म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 आमदार तर बीजेपीचेच आहेत. त्याच्या असं असताना सुद्धा संजय काका पाटील यांचं गेल्या 5 वर्षामध्ये जे काही एकमेकांच्या विरोधातलं जे काही वातावरण राहिले, त्याचा परिणाम ह्या सगळ्या याच्यावर कुठंतरी होईल. म्हणजे बीजेपीमध्ये अंतर्गत कुठं काही नक्कीच म्हणजे कसं तुम्हाला सांगू की काकांशी तसं पक्षामधील नेत्यांशी तेवढंसं जमलेलं नाही जिल्ह्यामध्ये. जसं की आपण मिरज मतदारसंघातले आमदार आहेत, सुरेश खाडे आहेत समजा, त्यांच्याशी त्यांचं तेवढं चांगलं जमलं नाही. जत मधले माजी आमदार आहेत विलासराव जगताप, त्यांच्याशी तसं जमलं नाही त्यांचे, कारण त्यांनी निवडणुकीच्या अगोदर भाजपला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी विशाल पाटील उघडपणे पाठिंबा जाहीर करून टाकला ते तिथून किंवा अशा पद्धतीने. पण तरीही शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर ही सीट आणणे गरजेचं आहे, कारण 400+ जो नारा आहे भाजपचा, त्या प्रत्येक सीट एक सीट महत्वाची आहे. त्यामुळे कुठली सीट आपली जाता कामा नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना आमदारांना एकत्र बसवून की ही सीट आपल्याला कशा पद्धतीने जिंकून आणायची आहे या पद्धतीचा एक प्रकारे त्यांना खूप चांगल्या भाषेत म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेत त्यांनी समजवलेलं आहे. त्यामुळे इथे ते जरी फ्रंटला दिसत नसेल पण काम झालं असेल. दुसरं की सांगलीमध्ये संघाचं एक मोठं काम आहे, राष्ट्रीय संघाचं चांगली नेटवर्क चांगलं आहे. संघाने सुप्तपणे किंवा पुढे न येता त्यांनी तिथं बऱ्यापैकी काम केलेलं आहे. संघाचं काम खरं तर दिसून येत नाही, पण ते बऱ्यापैकी काम तिथे केलेलं आहे. त्याचा फायदा संजय काकांना नक्कीच होईल. इथे काम कशा पद्धतीने झालंय की 400+ जो नारा आहे त्याच्यामध्ये ही सीट आली पाहिजे ह्यासाठी हे काम झालेलं आहे. दुसरा प्रश्न आहे की आपल्याला जर आपण विचार केला की यामध्ये जे काय विधानसभा मतदारसंघ आहेत, म्हणजे समजा जत मतदारसंघ, जत मधून विलास जगताप यांनी अगोदरच भूमिका जाहीर केलेली, पाटील यांना ऑलरेडी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. दुसरे की तिथे काँग्रेसचे आमदार आहेत सावंत म्हणून, विक्रम सावंत म्हणून. कसे ते जसं पतंगराव कदम म्हणजे यांचे चिरंजीव विश्वजित यांचे नातेवाईक आहेत, म्हणजे जवळचं नातं आहे त्यांचं. त्यामुळे विश्वजित कदम यांचं जरी आपण म्हटलं की महाविकास आघाडीतला घटक बसला तर त्यांचा अप्रत्यक्षरित्या विशाल पाटील यांना पाठिंबा 100% पाठिंबा त्यांचा होता. एक आपण कोणी ते मान्य करेल उघडपणे विश्वजित कदम जरी मान्य करणार नसलं पण ते सर्वश्रुत आहे की तिथे त्यांनी आतून काम विशाल पाटील यांचंच काम केलेलं आहे. त्यामुळे जत मधून त्यांना
विशाल पाटील यांना मोठ्या प्रमाणे मतदान होऊ शकतो, कदाचित लीड तिथून मिळू शकतो त्यांना. ते एक तिथे त्यांना प्लस पॉईंट आहे. दुसरं कडेगाव पलूस ज्या बेल्टमध्ये विश्वजित कदम यांचा बऱ्यापैकी त्यांचा तो मतदारसंघ असल्यामुळे तिथून एक त्यांना बऱ्यापैकी लीड मिळू शकतो. आणि मिरजेतून वसंतदादा पाटील यांना मारणारा एक मोठा वर्ग आहे. मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात तिथे आहे. तिथूनही त्यांना विशाल पाटील यांना लीड मिळू शकतो. संजय काकांसाठी जमेची बाजू तासगाव कवठेमंकाळ आहे. तासगाव कवठेमंकाळमध्ये मतदान हे खूप चांगलं झालंय. 66% मतदान, सर्वात जास्त मतदान झालं. तर संजय काका पाटील यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. त्यांना मला वाटतं की आटपाडी आणि खानापूर इथूनही बऱ्यापैकी मतदान, कारण पडळकर तिथे आहेत, त्यांचा सपोर्ट त्यांना होऊ शकतो. वैभव पाटील आहेत, बरोबर तुम्ही म्हटलं ते होऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे की तिथे अनिल बाबत नुकतंच त्यांचं निधन झालं, ते आमदार, तो त्यांचा मतदारसंघ आहे, पण त्यांना मानणारा वर्ग आहे आणि तो महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे तिथून त्यांना काम केलं असेल आणि बऱ्यापैकी मतदान झाले. त्यामुळे 3 मतदारसंघ लीड देण्यासाठी विशाल पाटील यांच्या पाठीशी आहेत आणि 3 मतदारसंघ हे काकाच्या पाठीशी आहेत. त्यामुळे ही लढत खूपच तुल्यबळ झाली. आता सांगलीत प्रॉपर सांगली विधानसभा मतदारसंघ आहे, तिथं मात्र आपल्याला म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं की 3 संजय काकांसाठी फॉर आहेत आणि 3 विशाल पाटील यांच्यासाठी आहेत. पण फक्त याच्यामध्ये सांगलीचा एकच मतदारसंघ असा आहे की तो नेमका कुणाच्या बाजूनं, कारण सांगली शहर म्हटलं की संघाला मानणारा पण एक वर्ग आहे आणि दादांना मानणारा पण एक वर्ग आहे. त्यामुळे तिथं मतांची विभागणी दोघांच्यासाठी कशी झालेली आहे, हा कदाचित मला वाटतं की सांगली विधानसभा मतदारसंघ हा थोडासा निर्णायक भूमिका बजावली आहे याच्यामध्ये. आणि काकांना, संजय काकांना खानापूर मतदारसंघातून अपेक्षा मोठ्या आहेत. कारण पहिला म्हणजे एक तर काय सिंचन योजनांचं पाणी मध्ये त्यांनी एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं आटपाडीला पाणी मिळाल्यामुळे आटपाडीमधून आपल्याला सहकार्य मिळेल. आटपाडीचे सगळे नेते, तानाजी पाटील एकटे सोडले तर बाकीचे सर्व नेते हे त्यांच्यासोबत आहेत. गोपीचंद पडळकर त्यांच्यासोबतच आहेत. खानापूरमधले तुम्ही आता नावं सांगितले त्या पद्धतीनं खानापूरचे नेते त्यांच्यासोबत आहेत. पण मतदान मात्र तिथं कमी झालेलं आहे. म्हणजे 57-58% मतदान खानापूर मतदारसंघामध्ये कदाचित जे अनिल बाबारत यांचं निधन झाल्यामुळे थोडं निरुत्साह असावा कदाचित, कारण त्यांना मानणारा एक मोठा मतदार, एक मोठा वर्ग तिथे होता. त्यांच्या थोडी नैराश्याची भावना असणं स्वाभाविक आहे. तुम्ही म्हटलं की बाबा आटपाडीसाठी त्यांनी पाणी हे केले, त्याचमुळे ते कवठेमंकाळ तालुक्यामध्ये त्यांनी टेंबूचं पाणी बऱ्यापैकी त्यांनी पसरवले. त्यामुळे काकांना तो एक बेनिफिट तिथून मिळू शकतो की ह्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये. आणखी आपण एक फॅक्टर महत्वाचं आपण लक्षात घेतलं नाही. तासगाव कवठेमंकाळमध्ये 66% मतदान झालेलं आहे, हे मान्य आहे आपल्याला. पण कवठेमंकाळमध्ये दोन्ही म्हणजे अजितराव घोरपडे जे आहेत त्यांनी पण उघडपणा, जसं विलासराव जगतापांनी जशी भूमिका घेतलेली आहे तशीच भूमिका अजितराव घोरपडे यांनी संजय काकांच्या विरोधात घेतलेली आहे आणि त्यांनी उघडपणानं विशाल पाटील यांचं काम केलेलं आहे. त्यामुळे कवठेमंकाळमधून अजितराव घोरपडेंना कितपत मानणारा एक मतदार जो आहे की जो विशाल पाटील यांच्यासोबत गेलेला आहे, हा पण एक आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे RR पाटील यांचा गट तासगावमधून, त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूनच त्यांना मतदान करणं हे स्वाभाविकपणे होतं, कारण ते महाविकास आघाडीचे घटक आहेत मग त्याच्यामुळं. पण तो उमेदवार स्पर्धेत राहिला नसल्यामुळं त्यांनी काय भूमिका नेमकी घेतलेली आहे हे कारण कसं असतं की पुढे विधानसभेची पण गणित आहेत प्रत्येकासाठी. त्या प्रत्येक नेत्याला आपली विधानसभा वाचवण्यासाठी पण काही भूमिका घ्याव्या लागतात, ज्या छोट्या असतात, काही वेळेला उघड असतात. ते नेमकं काय झालेलं आहे हे आपल्याला आता मतदानाच्या मतमोजणीच्या वेळेलाच कळेल आपल्याला. तुम्ही म्हटलं की जसे अजितराव घोरपडे यांनी उघडपणे त्यांना पाठिंबा दिला विशाल पाटील, खरं पाठिंबा दिला. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मी विशाल पाटील यांच्या बरोबर आहे. पण मागील काही वर्षामध्ये अजितराव घोरपडे खरं तर थोडं राजकारणातून साईड ट्रॅक झाल्यासारखंच आहे. त्यांना मानणारा वर्ग असला तरी तो आता राजकारण तेवढं सक्रिय नाही. कदाचित वयोमानामुळे कधी इतर बाबीमुळे कदाचित मागे पडले असतील तो भाग आहे. दुसरा, त्यामुळे तो त्यांना मानणारा वर्ग किती आहे आणि तो कितपत मतदान, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. दुसरं तुम्ही म्हटलं की RR पाटील यांचा जो गट आहे, RR पाटील यांना, की त्यांनी उघडपणे सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या माहितीपणे उघडपणे त्यांनी विशाल पाटील यांना भूमिका घेतली होती, पाठिंबा देण्याचं त्यांनी धोरण ठेवलेलं होतं. पण त्यानंतर शरद पवार सांगलीमध्ये गेले. शरद पवारांनी एक सभा घेतली, तासगावमध्ये सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्यांनी RR पाटील यांचे पुत्र
की त्यांना रोहित रोहित पाटील त्यांना त्यांनी सोबत घेतलं, हेलिकॉप्टरमध्ये बसवून त्यांनी बारामतीला घेऊन गेले आणि त्यांनी बरंच काही गोष्टी त्यामध्ये चर्चा झाली असतील किंवा काय झालं, त्यानंतर कदाचित थोड्या भूमिकेत त्यांच्या बदललेली दिसली भूमिका. तरीही ही भूमिका वरवर बदललेली असावी असं मला वाटतं, कारण शेवटी जर महाविकास आघाडीचा उमेदवार स्पर्धेत नसेल तर त्यांना मतदान करून काय उपयोग, हा प्रश्न पण तिथे निर्माण झाला असेल की मग प्रतिस्पर्धी जो उमेदवार आहे भाजपचा तो येण्यापेक्षा आपण विशाल पाटीलना सपोर्ट करू किंवा त्यांना आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी कदाचित भूमिका आतून झाली असणार आहे. त्यामुळेच हे विशाल पाटील अचानक स्पर्धेत येण्याचं कारणच ते की त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आतून सपोर्ट मिळाला, जो जाहीरपणे सांगितलं जात नाही, पण घटक महाविकास आघाडीतील जो घटक पक्ष काँग्रेस आहे किंवा इतर नेते त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. आताच्या चर्चेमधून जे काही मुद्दे उपस्थित झाले ते पाहता आपल्याला सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असेल हे मात्र आपल्याला 4 जून रोजीच कळणार आहे. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.